555 द्वितीय पारितोषिक 33,333 सन्माननीय श्री महाराष्ट्र राज्य भाजपा कार्यकारी प्रदेश अध्यक्ष व आमदार सन्माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या पुरस्कृत सुंदर अशी ट्रॉफी आपण पाहतो। स्पर्धेचा दिनांक 18 तारीखला शुभारंभ झाला। अनेक मान्यवरांच्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर आजचा या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय ती मात्र ओढावडा क्रिकेट संघ व्ही पक्ष आपल्याला बघायला मिळेल। तो मात्र वेदा वेदा परिस्फोट मातोड होडवडा क्रिकेट संघ विपक्ष सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा ही लढत आपल्याला बघायला मिळते। विजेता क्रिकेट संघ दोन्ही क्रिकेट संघ आपल्याला दोन्ही क्रिकेट संघांची लढत आपण पाहतोय। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज झाला आमच्या मान्यवर कक्षाच्या एणीकडनं पहिल्या मॅचचा हिरो ज्याने सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली। अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू राकेश सारंग व त्याच्या समोर गोलंदाज फलंदाज सज्ज झाला स्ट्रायकर एंडला आपल्याला मिळतोय तो मात्र बबल नाईक आणि विनय पावडोची जोडी बराबर। पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा बबल नाईकचा मोठा फटका फसलाय सुंदर झेल टिपलाय बबल नाईक गेलाय आणि बबल नाईक 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन पण माघारी परतलाय। जो सिलसिला चालू ठेवला उबादांडा क्रिकेट संघानं सिद्धेश्वर दाळकर क्रिकेट संघानं तो सिलसिला आपल्याला बघायला मिळतो बराबर। डाव्या हाताचा फलंदाज हल्लीच्या टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर व्यावसायिक प्रेक्षकांच्या मनामध्ये अभिराज्य केलाय तो बबल नाईक। आता मात्र मागच्या मॅचचा हिरो च्या समोर पहिल्या मॅचचा हिरो बबल नाईक हा माघारी परतला 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतेल। पहिले चेंडूचा खेळ समाप्त झालाय एक गेलाय तर दुसरा आलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली या नावानं त्याला उपमा दिली गेली तो दाजी नाईक आपल्या घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर खेळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय। वेदा परी माटोंड होडवडा क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना सुंदर फटकेबाजी दाजी नाईकच्या बॅटमध्ये आपल्याला बघायला करावी लागेल कारण राकेश सारंगनं स्टारकास्टना बाद करणं पसंत करतो। पहिल्या मॅचला दुसऱ्या मॅचला आपल्याला बघायला मिळालं प्रतीक गव्हाणेला त्यानं बाद केलं सुरुवातीला आणि त्यानंतर संत गतीनं धावफलक बघायला मिळाला। सुंदर अशी आपण स्पर्धा पाहतो। या स्पर्धेच्या माध्यमातून तळवडे गावामध्ये सुंदर अशी ट्रॉफी आणि टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण पण आपण पाहतोय। तिन्ही पंच स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल सर राधाकृष्ण पेंडेकर सर प्रदीप पेटेकर आणि त्यांच्या साथीला टेनिस क्रिकेटचा ढेर सारा असा अनुभव असलेले सर्वांचे लाडके पंच सर किशोर भगत हे आपल्याला बघायला मिळतील। आल्या आल्याच बैठक फटका टोलवायचा होता घुटनात एक तमाशा देख हा फटका टोलवायचा होता पण ऐन मुकेच्या शरीर चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला। आडव्या बॅटने फटका टोलण्याचा प्रयत्न दाजी नाईक सहज सफल राहत आतापर्यंत अजून बघायला मिळाली आहे। गती परिवर्तन दाजी नाईकला फिंगर रोल केले ऐन मुकेच्या शनी चेंडूवर कारण दाजी नाईक जास्त वेगानं चेंडू जर फेस केले तेवढे वेगानं फटकेबाजी दाजी नाईक आणि हे जर फटके जर रोखायचे आहेत तर दाजी नाईकला गती परिवर्तन ब्रह्मास्त्राचा उपयोग करायचा आहे आणि घेऊन सिद्धेश्वर दाळकर उबादांडा क्रिकेट संघ मैदानामध्ये उतरलाय आणि आतापर्यंत सत्यात बघायला मिळते गोलंदाजी राकेश सारंगची। वेगवान पद्धतीचा चेंडू सुरेख गोलंदाजी बलाढ्य वाघाला राकेश सारंगनं रोखून ठेवलाय। 0 धाव फलकावर 4 चेंडूंचा खेळ समाप्त। पहिल्या चेंडूवर बबल नाईक हा माघारी परतलाय 0 धावसंख्येवर। गती परिवर्तन सोडून दिला तो चेंडू घोषित स्वरूपाची 1 धाव तर मिळेल पंच 2 हात तर समांतर करतील। व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचलाय सर प्रदीप पेंडेकर यांचा आणि 2 धाव मिळत सांघिक धावफलकावर आपण पाहतोय तो मात्र श्री गणेश झालाय तो वेदा परिस मातोड होडावडा क्रिकेट 2 अशी स्थिती आपण पाहतोय। पुन्हा एकदा मोठा फटका टोलवायचा होता लिस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतायत। अवांतरच्या फलकावर 3 धावा फलकावर आपण पाहतोय। दाजी नाईकला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीला पण होडवडा क्रिकेट संघानं सांगितले उर्वरितचे 2 चेंडू तुला दाजी व्यवस्थित खेळायचे आहेत बाकीचे 3 षटकात दन फटकेबाजी करायची आहे पण दाजी नाईक मोठे फटके मारणं हा चांगल्या गोलंदाजाला पसंत करतो
आडव्या बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न होता. तन्मय पटवळ मूर्तीलान पण कीर्तिमान असा खेळाडू स्क्रीनवर आलाय. 5 चेंडू सलगचे निर्धाव बघायला मिळाले ते मात्र राकेश सारंगचे सुंदर गोलंदाजी अनिवार्य पॉवर ऑस्टिकच्या बराच बाहेरचा चेंडू गती परिवर्तन फिंगर रोल केलं ते राकेश सारंग व्हाईट बॉल स्वरूपात 1 या धावसंख्येनं 4 तर बनले. 4 ला 1 बाद अशी स्थिती आपण पाहतोय. लिस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर जेवढे धावा आल्यात ना तेवढे अवांतरच्या या चेंडूवर जर एक मोठा फटका आले तर होडावडा क्रिकेट संघ जे काय झाले ते सर्व काही विसरेल. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. नैसर्गिक झाला चेंडू अल्ला गेला आणि बाईकच्या स्वरूपात 1 धाव. धाव आली नाही आहे पण अवांतरच्या स्वेरच्या बाईकच्या स्वरूपात धावा बहाल केल्या आहेत. ते मात्र सिद्धेश्वर ताळकर उभा दांडा क्रिकेट संघानं दाजे नाईकला रोखून तर जरूर ठेवलाय पण संघाची रन मशीन मैदानावर स्ट्रायकर एंडला 5व्या 6व्या चेंडूचा खेळ खेळण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल. विनय पवनोजी स्वीजिटचा देखना फटका आमच्या मान्यवर कक्षासमोर स्वागत केलंय. राकेश सारंगचं एका नेत्रदीपक फटक्यानं 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मी म्हटलं होतं शेवटच्या चेंडूवर जर एक मोठा फटका आलाय सुरुवातीला 5 चेंडूंवर जे काय 11 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि उर्वरितच्या 18 चेंडूंसाठी कोणत्या गोलंदाजाची वर्णी ही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहुबलीच्या विरोधात असेल आपल्याला बघायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. कारण बपनदाई स्वस्तात माघारी परतला फटका सुंदर होता पण डाव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा हवेचा वेग हा विरुद्ध दिशेला आहे म्हणजे मोठे फटके मारणे थोडंसं कठीण असेल. झेलबादच्या स्वरूपात माघारी परतल्यानंतर विनय पावनोजीनं नेत्रहीप फटक्यानं स्वीजिटच्या फटक्यानं तो टॅनचा आवाज करून देणारा फटका चौकारासाठी गणला जात. 4 या धावसंख्येनं 11 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. गोलंदाजी मार्ग बरं गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. अनिरुद्ध आलाय. फिरकीचा जादूगार आहे तो आणि या फिरकीच्या जादूगाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचा बाहुबली कित्येक मॅच मध्ये मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ख्याती कीर्ती थोडवडे गावाचं नाव जाणं एक उंचावर नेऊन ठेवलाय तो दाजी नाईक आपल्याला बघायला मिळेल मैदानावर. होडावडा आणि तळावडा अतिशय अगदी जवळची शेजारची गावं आणि या शेजारच्या गावामध्ये एक गाव एक संघ या संकल्पनेतून बरेच रसिक प्रेक्षक दाजी नाईकचा खेळ बघण्यासाठी आलेत. पाठी टाकलेला चेंडू घोषित स्वरूपाच्या एकेरी धावसंख्येसाठी बघायला मिळालाय. पंचांची 1 धावसंख्येची खूण आमच्यापर्यंत पोहोचले. बाईकच्या स्वरूपात 1 न 12 बनल्यात. 12 धावा धावपलकावर आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. डाव्या हाताच्या विनयनं एका नेत्रदीपक फटक्यानं संघासाठी महत्वाची कामगिरी केली आहे. स्वेअरच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात त्याचबरोबर बाईकच्या स्वरूपात धावा पण बहाल केल्यात आणि त्यानंतर विनयनं एक मोठा फटका टोलवलाय. 7 चेंडूंचा खेळ समाप्त. 12 धावा धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात आपण लेखाचोख आपण पाहतोय तो खोलवर टप्प्याचा चेंडू विनय पावनोजीच्या बॅट मधून क्षेत्ररक्षकाच्या शाईन मोकेच्या शेण हातातून निसटला चेंडू रिले पद्धतीने झेल टिपले. विठोबाळनं फटका सुंदर टोलवला होता आणि डाव्या हाताचा फलंदाज संघाची रन मशीन विनय माघारी परतलाय. फटका सुंदर होता. नशिबाची साथ पहिल्या क्षणी लागली होती पण ऐन मोकेच्या क्षणी सिद्धेश्वर ताळकर उभादांडा क्रिकेट संघ सकाळी येताना नक्की कोणाचं तोंड बघून आलाय. प्रत्येकाचं झेल उडलात आहे आणि झेल टिपला तर हा सिलसिला चालू आहे मैदानामध्ये. 2 चेंडूंचा खेळ समाप्त होत 12 धावा धावपलकावर आपण पाहतोय. शांत खेळाडू फटके द्यायचे तगडे असतात. ज्या ज्यावेळी क्रिकेट होडवडा क्रिकेट संघ संकटात असतो त्यावेळी
खेळी म्हणून ज्याच्याकडे अनेक घोडावडावासियांच्या नजरा असतात तो समीर सावंत हा मैदानामध्ये पाऊल टाकतोय. अनिरुद्धनं एक गडी बाद केलाय. राकेश सरंगची सुंदर गोलंदाजी, विनय माघारी परतला एका चौकारा बरोबर आणि मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत दाजी नाईक आहे तोपर्यंत धावफलक किती होईल हे भाकीत करणं कठीण आहे. पण सुरुवातीला दाजी नाईकला रोखलाय उभारलेला क्रिकेट संघानं. हलक्या हाताने घेऊन काढला, स्ट्राईक रोटेट केलाय. प्रतीक डिसोलकर वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्या चिल्लर एक. या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर. दाजीला एकच सांगितलंय वडोदरा क्रिकेट संघाच्या सर्वांनी, जे काय दाजी झालंय ते मोठे फटके मारायचे, धावफलक ठीकठाक करायचं आहे आणि त्यासाठी दाजी नाईक स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. खोलवर डप्प्याचा चेंडू, ज्या दाजीच्या बॅट मधून हे चित्र भरपूर कमी वेळा बघायला मिळतं त्याच दाजीला रोखून क्रिकेट संघाला रोखलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका टोळण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी करत पंच वाईट बॉल आणि वाईट +1 बाईच्या स्वरूपात म्हणजे 2 धावा मिळतील संघाला. 15 धावा धावफलकावर. वाईट कॅन्सल असेल, लेग बाईच्या स्वरूपात एक धाव बहाल होईल. तर सुरेख गोलंदाजी बघायला मिळाली अनिरुद्ध पेडणेकरची. अचूक टप्प्याची गोलंदाजी तेजस जुवलेकर, राकेश सारंगनं पायटा वाईट बॉल असेल. 2 धावा धावफलकावर एकूण. सोळा धावा धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळतो क्षेत्ररक्षकाला. 1 बाउन्स चेंडू. हॅलो टाटा गुड बाय करत क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं चेंडू हातामध्ये येईल, मी सहजासहजी क्षेत्ररक्षण करणं, पण या चॅलेंजिंग आउट तिला सुरुवात होईल की काय हे चित्र येणाऱ्या कालखंडामध्ये स्पष्ट होईल. सांघिक धावफलकावर 20 धावा धावफलकावर आणि या 20 धावा तब्बल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा 10 ते 12 निघालायत. दोन षटकांचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. टीम मीटिंग लागली आहे. कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करावा. सिद्धेश्वर ताळकर उपदंड क्रिकेट संघाच्या कोट्यातून जे सर्व खेळाडू एकत्र झाले ते सर्व एकवडी एक क्रिकेट संघामध्ये एकत्र घेताना बघायला मिळतात राकेश सारंगच्या संघामध्ये. आणि आज एक संघ सिद्धेश्वर ताळकर उपदंड क्रिकेट संघाच्या कोट्यातून आणि या सर्वांचा एक लाडका गावित माणूस मोहितनं कानमंत्र दिले प्रतीक डी सोलकरला. इंस्टाग्रामच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून त्याचे आपण रील्स पाहतो. तो गाभित माणूस आज प्रतिनिधित्व करेल. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू, शॉर्ट अंपुल शांत असलेला दाजी नाईकनं उडवलाय. चेंडू सीमा रेखा पार, षटकार. षटकामध्ये उपादंड क्रिकेट संघानं शांत ठेवला होता आणि शांत ठेवल्यानंतर तेजस जवलेकरनं सावधानची भूमिका घेतली मैदानामध्ये. हाताची घडी बघायला मिळाली कारण त्याला माहिती आहे दाजीला एक षटक जरी मिळालं तर दाजी सर्व काही ठीकठाक करेल आणि त्याने ते सुरुवात केली आहे मैदानावर. प्रतीक डिसोलकरला अनिरुद्ध आणि राकेश सारंग सारखी गोलंदाजी करावी लागेल सिद्धेश्वर ताळकर उपादंड क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करत असताना. समोर टाकलेला चेंडू पंचांकडे अवस्थात अंपायर असं अपील आलं होतं.
सुरुवातीला प्रतीक डिचोलकरचं मला वाटतं सुमित केळसेकर आत्मविश्वास कमी असं अपील बघायला मिळालं. निर्धाव 26 धावा धावपलकावर आपण पाहतोय. उर्वरित अजूनही 10 चेंडू आहेत. 10 चेंडू 4 शॉट ओढावला क्रिकेट संघाला आणि 2 मोठे वट कसं वाचायचं आहे. सिद्धेश्वर धायकर उभा झाला क्रिकेट संघाला. नोमॅन स्लॅम चेंडू बिसावेल छोट्या चणीचा तन्मय आला स्क्रीनवर. क्षेत्ररक्षक वेगानं आला. यष्टीरक्षकानं काय केलं हातातून निसटला चेंडू. जर परतीची फेक जर केली होती तन्मयनं पण हातातून अक्षय मकल्याच्या निसटलेला चेंडू जी दाजी नाईकची धोक्याची घंटा वाजली होती ती मात्र अनर्थ टळला. हडोड सांघिक धावपलकावर 28 तर बनले आहेत. वेदापरी पाटोड होडवड क्रिकेट संघ आज वेदापरी स्पोर्ट मातोड होडवड क्रिकेट संघाच्या नावावर खेळत असताना शॉर्ट पी प्रकारचा चेंडू शॉटम पुलचा प्रतीक डिसोलकर वर आक्रमण आणि आक्रमण चेंडू सीमा रेषा बार षटकारासाठी. हडोड संघानं दाजीला एकच सांगितलंय जे काय झालंय ते सर्व विसरायचं आहे आणि स्लॉक ओव्हरला तुला आक्रमण करायचं आहे. तुझ्याकडे ताकद आहे क्षमता आहे आणि क्षमता त्यानंतर जे सुरुवातीला 2 षटकांमध्ये वर चष्मा राखत सिद्धेश्वर उभारंड क्रिकेट संघानं आपलं वर चष्मा जरूर राखला होता. पण त्यानंतर प्रतीक डिचोलकरवर हल्ला बोल कारण मैदानामध्ये ज्यावेळी पहिला षटकार निघाला त्यावेळी तेजस जोवलेकरची हाताची घडी बघायला मिळाली. त्याला समजलंय दाजी नाईकची चेंडूफळी तळपायला सुरुवात झाली. आता मात्र मॅचच्या आतील कट टाकले चेंडू गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. एकेरी धावसंख्येसाठी 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 35 धावा धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 35 धावा धावपलकावर षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतरिम चेंडू खेळण्यासाठी फलंदाज ज्याने देखील चौकार टोलवलाय धावगतीला जेव्हा सुरुवात झाली होडवड क्रिकेट संघाचा समीर सावंत मोठा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ज्याने सुंदर झेलसाठी प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षक आबा बहुतेक करून स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करेल एकेरी धावसंख्येत नकार दिला दाजी नाही धाव घेण्यासाठी आपल्याला बघायला मिळाला. कारण पुढील 6 चेंडू मला 3 मोठे फटके टोलवायचे आहेत. 55-50 ज्या धावा पाहिजेत त्या धावा जमवायच्या आपल्या वेदापरी स्पोर्ट माटोड होडवड क्रिकेट संघाला आणि सिद्धेश्वर थारकर क्रिकेट संघाच्या कोट्यातून कोणत्या गोलंदाजाची वर्णी असेल मैदानावर. कारण यापुढे येणारा गोलंदाज ही सुरुवातीला जर दाजी नाईकची चेंडू फळी तळपली तर भयभीत करणारे गोलंदाजी असेल आणि गोलंदाजी मार्कवर रील स्टार गाबित माणूस मोहित धावा धावपलकावर आणि या 35 धावात 10 एक्स्ट्रा आहेत. उभारणं क्रिकेट संघानं प्रतिस्पर्धी संघाला बोनस दिलाय. आडव्या बॅटनं फटका बघायला मिळाला. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये नक्की होईल. 2 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 37 धावा धावपलकावर मोहित एक छोटा भीम आहे मोहित आणि दुसरा बाहुबली आहे. हे दोघांची लढत बघण्यासारखी असेल मैदानावर. छोटा भीमनं या पूर्ण गाबित समाजामध्ये तो प्रसिद्ध आहे. मोहित फुलटॉस पंचांचा भीमर आपल्याला बघायला मिळालाय आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालाय 3 धावा. काय काय घडलं मैदानामध्ये. नो बॉल असेल सुरुवातीला भीमर साठी. धावपलकावर फ्रीडचा चेंडू दाजी नाईक आहे समोर आणि फ्रीडच्या चेंडूवर दाजी नाईकचा हल्ला बोल. पंचानं ज्या स्टाईलनं फटका टोलवला त्या स्टाईलिश पंचाने षटकाराची इशारा केलाय.
46 धावा धावपलकावर शांत असलेला दाजी नाईक आणि त्यानंतर आक्रमक रूप फुलटॉस पद्धतीचा चेंडू दाजी नाईकची फटकेबाजी ही टॅनची आवाज करून देणारे पाडगावकर काकाने हाता श्वास घेतलाय. सुरुवातीला शांत होते पाडगावकर काका आणि त्यानंतर दाजी नाईकची ज्यावेळी चेंडूपळी तळपली गेली त्यावेळी पाडगावकर काकांच्या मुखवट्यावर स्मित असं आमच्या मान्यवर कक्षामध्ये बघायला मिळत. सांघिक धावपलकावर आता बघायला मिळतो. अर्धशतक पूर्ण होत होडोडो क्रिकेट संघ तब्बल 52 धावा या धावपलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. वेदा परिस्फोट मातोड ओढवडा क्रिकेट संघ 2 षटकात रोखून ठेवणारी गोलंदाजी आणि त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शक्तीनं भरभक्कम असलेला बाहुबलीनं दाजी नाईकनं अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल असेल बाईच्या स्वरूपात एक धाव तब्बल 17 ते 18 धावा उबरांडा क्रिकेट संघानं एक्स्ट्रा दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. धावपलकावर 54 धावा धावपल उबरांडा क्रिकेट संघासाठी आमचे सर्व मित्र सपोर्टर्स या ठिकाणी पोहोचले. भरपूर करणं संदेश मोगे आणि त्यांची पूर्ण टीम पण पोहोचले. सरपंच हार्दिक स्वागत असेल कॉमेंट्री बॉक्स मधनं. आणि गाभीत माणूसवर हल्ला बोल छोटा भीम वर्सेस बाहुबली आणि बघूया पुन्हा एकदा फटका तर फसलाय दाजी नाईकचा. झेलबादच्या स्वरूपात फुलटॉसवर बाद झालाय पण दाजी नाईकनं सुरुवातीला जो चाचपटत खेळणारा खेळाडू दाजी नाईक हा मात्र शेवटच्या क्षणाला ओढवड क्रिकेट कोर्टातून खेळत असताना 30 धावांची की काय थोडा वेळ घेतला आणि वेळ तर फटकेबाजी आणि फटकेबाजी दाजी नाईक साठी टॅन्स आवाज करूया. 30 धावांची बहारदार खेळी करणारा एक खिलाडी सेना बरोबर लढला गेला मैदानावर आणि अजून एक खेळाडू उंच खुरा खेळाडू व्हॉलीबॉल असो रस्सी खेळ असो सुंदर खेळाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. शूटिंग बॉल स्पर्धा असो सुरेख खेळ आपल्याला बघायला मिळतोय. तो मैदानामध्ये विदुल्ल पावणोजी विनय पावणोजीचा बंधू हा मैदानामध्ये पावलं टाकतोय. छोटा भीमनं बाहुबलीला बाद केले झेलबादच्या स्वरूपात. सोडून दिला तो चेंडू. एकेरी धावसंख्या तर येईल प्रथमतः स्पर्धेच्या माध्यमातून वेदा परिस्फोट भातकोण होडाळा क्रिकेट संघाचे संघमालक सन्माननीय राजन पेडणेकर यांचं आगमन झालंय. सिद्धेश्वर पूर्वीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या बद्दल साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानपन्न बाब. फटका फसला शॉर्ट पिच प्रकारचा चेंडूवर फलंदाज बाद झालाय तो मात्र समीर आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. अब तक 56 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू आहे. डाव्या हाताच्या फलंदाजाची वर्णी लागली आहे. आम्हाला वाटलं होतं संकेत जाईल मैदानावर कारण नैचाडीच्या मैदानावर त्यानं मोठी फटकेबाजी केली आहे. संकेतनं त्याला संधी असेल त्याला एक चान्स मिळेल घरच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर. त्याच्याच नावाचा ट्रेंड आला ही परत रील्स बघायला मिळेल अशा आशा होत्या. पण हल्लीच्या मोसमला जो सुंदर पद्धतीचं क्रिकेट गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून तो विशाल हा विशाल कामगिरी करण्यासाठी अंतरिम चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मोहितनं काम केलंय. आता ब्रेक तू लावलाय. अब तक 56 धावा धावपलकावर आपण पाहतोय आणि या 56 धावा तब्बल 17 ते 18 धावा ह्या एक्स्ट्राच्या आहेत. नो बॅट्समॅन चेंडू बघायला मिळाला. प्रज्वल देवजी आलाय. वेगानं पोहोचेल विदुल वेगानं पोहोचेल कारण पण विशाल नाही पोहोचलाय. एकच धाव 57-58चा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू विजयासाठी 58 धावांची आवश्यकता. फलंदाजी आहे राकेश सारंगची फटकेबाजी तेजस जोलेकरची धडाकेबाज फलंदाजी
की त्याच्यानंतर शांत गतीनं खेळत असताना खेळाडू तन्मय पडवळ मूर्तीलान कीर्तिमान चौकारांची लयलूट करणारे खेळी असेल की प्रज्वल देवजी वन मॅन शो असेल मैदानावरील चित्र हे येणाऱ्या कालखंडामध्ये असेल. समोरून गोलंदाजी तेवढीच चांगली आहे, वेगवान पद्धतीची धारदार गोलंदाजी सिद्धू परबची असेल, विशालची या ठिकाणी लेग ब्रेक पद्धतीचे चेंडू बघायला मिळतील. पण पहिल्या मॅचमध्ये अनेक नवक्या खेळाडूंना ज्यांना नाचवलं तो पहिल्या मॅचचा हिरो बबल नाईक खास कामगिरीनं या फलंदाजीत पण गोलंदाजीत कामगिरी करेल हे सर्व चित्र स्पष्ट होणं बाकी आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया, एक सुंदर मराठीचा बुलंद आवाज, एक युवा समालोचक आमचा जवळचा मित्र आडेलीचा सुमित कळसेकर हा मायक्रोफोनवर जोडला जाईल. चाहिए हा सामना संपल्यानंतर लगेचच आजच्या दिवसातील चौथा सामना दोन्ही पराभूत क्रिकेट संघादरम्यान रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष आई माऊली तळवणे असा सामना असेल. त्यामुळे टॉससाठी आपल्याला लवकरात लवकर या. आजच्या दिवसातील तिसरा सामना दोन्ही पहिल्या फेरीतील विजेता संघ पहिल्या इनिंग दरम्यान फलंदाजी वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघाने केले. दाजी नाईक याच्या बॅटमधून 30 धावा अवघ्या 15 चेंडूवरती बहारदार फटकेबाजी आणि या 30 धावांच्या सहाय्याने धावपलकावरती बनवल्यात 57 धावा. वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघाने 58 धावसंख्येचं लक्ष या सामन्यात आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सिद्धेश्वर दाळकर उभादाडा क्रिकेट संघाकडून सलामीची जोडी. आघाडीचे दोन्ही फलंदाज तेजस जुलेकर आणि त्याचबरोबर फलंदाज राकेश सारक. अजून मॅच जाऊ नसेल कॉल करा मग थंय थांबा थंय सेमी खेळा हो थंय सेमी खेळा थंय आता का सोडू बया स्ट्राइकी एंड वरती मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मागील सामन्यातील हिरो स्ट्राइकी एंड वरती पहिला चेंडू खेळेल. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला, शॉट एक्स्ट्रा कावाला चांगलं क्षेत्ररक्षण नॉन स्ट्राइकी एंडला फेके परंतु एक धाव मिळाला चेंडूवरती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलं होतं क्षेत्ररक्षकाने परंतु ती फेकी जर पाहिली तर थोडीशी ढिलाई आहे. मिड विकेटला बबल नाईक पाहायला मिळतोय, लॉंग ऑफला दाजी नाईक 30 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी पावरप्लेच्या पहिल्या षटकात लेफ्ट हँडर गोलंदाज विशाल नाईक याचा पुढील चेंडू राईट स्ट्राइकी एंडवरती तेजस. वेगवान चेंडू थोडासा जर पाहिला तर डाव्या स्टिकच्या बाहेर हा चेंडू अतिरिक्त धावा खर्च करणारा चेंडू. यानंतर सामना दोन्ही पराभूत क्रिकेट संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष आई माऊली संघ सामना असेल. टॉससाठी दोन्ही कडदार आपण लवकरात लवकर या. तेजस जुलेकर स्ट्राइकी एंडवर. यावेळी जर पाहिला तर पुन्हा एकदा त्याच लेंथवरती आणि त्याच लाईनवरती चेंडू पाहायला मिळाला. डाव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. विनय पावणोजी याच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू या धावफलकावर सांघिक धावसंख्या या अतिरिक्त धावेने 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुढे टाकल्या समोर खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लावड पेल पायचीसाठी आउट दॅट परंतु चेंडू जर पाहिला तर थोडासा अतिरिक्त उंची देखील प्राप्त करतोय. बाईच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 4 धावा धावफलकावर. अपील जर पाहिलं तर अगदी मोठ्या आवाजात मैदानात झाल्या उत्साहात पाहायला मिळाला. आत्मविश्वास थोडासा कमी. अतिरिक्त उंची प्राप्त करणारा तो चेंडू थाय स्पॅडवरती लागला. स्टंपांच्या वरून जाणारा चेंडू इम्पॅक्ट तोच पाहायला मिळाला पंचांकडून.
लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्ट्राईक एंड वरती तेजस जुवलेकर. चांगला चेंडू खोलवर टप्पाचा खोदून काढला ऑनसेटला फटका शॉट मिडॉनला चांगला क्षेत्ररक्षण छोट्या चढीचा क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव रोखू शकले त्यात सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धाव संख्या 5 धावा धावपलकावर. पहिलं षटक मागील पहिल्या इनिंगचा विचार केला तर तब्बल 15 एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. उभा धावणा क्रिकेट संघाने यावेळी अजून एक चांगला चेंडू पुढे टाकला अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेल एक मिडविकेटच्या क्षेत्रात परंतु चेंडू पॅडला स्पर्श करतोय. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूला सांघिक धावसंख्या देखील जी स्थित धावपलकावरती 5 धावा 58 धावसंख्येचा पाठलाग हा या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. बॅटची कडा आवाज आलाय मैदानात. फलंदाज राकेश सारंगला माघारी पाठवलं गोलंदाज विशाल नाईक याने पहिला ब्रेक थ्रू समोरच्या आक्रमक फलंदाजाला इन्फॉर्म बॅटरला बाद केलाय. विशाल नाईक या गोलंदाजाने विकेट आपल्या संघासाठी मिळवून देतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर एक बाद 5 धावा धावपलकावरती. पहिल्या षटकात विस्फोटक फलंदाज मागील सामन्यातील हिरो मॅच फिनिशर राकेश सारंग बॅक टू दी पवेलियन. एक बाद सांघिक धावसंख्या 5 धावा धावपलकावरती. वन डाऊन बॅटर मैदानाच्या आतमध्ये छोटा पॅकेज बडा धमाका स्ट्राईकी एड वरती मोहित हा बॅटर पाहायला मिळतोय. सध्या सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती चर्चेतील नाव गाबित माणूस मोहित स्ट्राईकी एंड वरती वन डाऊन बॅटर. यावेळी परफेक्ट ओव्हरकर पाहायला मिळालाय आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने यष्ट्यांच्या समोर LBW होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट विशाल नाईक या गोलंदाजाने मिळवल्यात. मोहित देखील गोल्डन डकचा बनलाय शिकार. 2 बाद सांघिक धावसंख्या 5 धावा धावपलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक भेदक मारा अचूकतेवरती गोलंदाजी कंजूशी करणारं षटक आणि 58 धावसंख्येला बचाव करत असताना गोलंदाजी सुरुवात होणं अपेक्षित होतं. वेदा परिस्फोट मातोंड क्रिकेट संघासाठी ती सुरुवात मैदानात करून दिल्या. विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज विशाल नाईक याने 2 विकेट धावा बनवण्यासाठी प्रयत्न मैदानात शर्तीचे केले जात आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर राकेश सारंग देखील थोडासा संयमी पाहायला मिळाला. कुठेतरी पहिल्या षटकात तो संयम दाखवण्याचा प्रयत्न परंतु राकेशची विकेट मिळवल्यानंतर मोहित देखील गोल्डन डकचा शिकार बनलाय. यानंतर सामना आपण पाहतोय दोन्ही पराभूत संघ रोहित स्पोर्ट वेंगुर्ला विपक्ष आई माऊली तळवणे या 2 संघादरम्यान आणि टॉस जिंकलाय. आई माऊली तळवणे क्रिकेट संघ आपला निर्णय काय असेल तो आपण त्वरित कळवायचा आहे. यानंतर लगेचच आजच्या दिवसातील चौथा सामना हा आपण खेळवणार आहोत या मैदानावरती. गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकादरम्यान सिद्धेश राईट अबाउट द विकेट असेल. पहिला चेंडू समोर फटका खेळ आहे. वाडी स्लॉंगला क्षेत्ररक्षक विदुल आलाय. कमालीचा झेल टिपलाय. विदुल या क्षेत्ररक्षकाने तेजसची देखील खेळी समाप्त होते. तिसरा धक्का सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाला. क्षेत्ररक्षक विदुल याचा हा कमालीचा झेल अगदी लोअर डीप झेल होता आणि त्यावरती नियंत्रित शरीरावरती नियंत्रण ठेवलंय आणि अखेरच्या षडापर्यंत ज्या नजरा ठेवला या झेल्स वरती. याही सामन्यात थोडासा निराश संख्या 5 धावा धावपलकावरती. मागील 2 चेंडूवरती 2 विकेट पहिल्या षटकात आणि त्यानंतर या षटकाची सुरुवात देखील विकेट मिळवत असताना गोलंदाज सिद्धेश करताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकी एंड वरती अनिरुद्ध आणि नॉन स्ट्रायकी एंड वरती प्रज्वल हा फलंदाज. 58 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही करायचे आहेत. 53 धावा या सामन्यादरम्यान. पुढील चेंडू असेल वेगवान चेंडू
दांडी गोल मैदानाच्या आतमध्ये फलंदाज अनिरुद्ध याची क्लीन बॉल यष्ट्या विकेट सिद्धेश या गोलंदाजच्या खात्यामध्ये बॅक टू बॅक सफलता मैदानाच्या आत विदा परिस्फुट माथून क्रिकेट संघाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला पूर्णपणे या 58 धावांपासून दूर ठेवण्याचा तो प्रयत्न सफल होतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट. अनिरुद्ध देखील गोल्डन डकचा शिकार 0 धावसंख्येवरती बाद होतोय. सांघिक धाव 4-5 धावा धावपलकावर. कमालीची गोलंदाजी अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय विशाल नाईक आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकात सिद्धेश याचा देखील हा स्पेल विकेट मिळवून देणारा विदा परिस्फुट मातोंड क्रिकेट संघासाठी. अनिरुद्ध माघारी परतल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अक्षय मैदानात दाखल होतोय. प्रज्वल याची साथ देण्यासाठी एखाद्या तरी फलंदाजाला दाजी नाईक याच्या खेळीप्रमाणे त्याला प्रत्युत्तर देणारी खेळी मैदानात करावी लागेल. 15 चेंडू 30 धावांची ती बहारदार खेळी ज्यामध्ये 4 उत्तुंग षटकार. दाजी नाईक याच्या बॅटमधून सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बाहुबली या सामन्यादरम्यान बहारदार फटकेबाजी करताना मैदानात पाहायला मिळाला आणि त्याला त्या खेळीला प्रत्युत्तर देणारी एखादी खेळी करावी लागेल. यावेळी पुलचा फटका मिड विकेटला. चेंडू जाईल हवाई सफर करेल मिड विकेट सीमारेषा पलीकडे स्टँड ऑन डिलेवर षटकार अक्षयच्या बॅटमधून मैदानात उतरल्या इनिंगची सुरुवात केली आहे. या अफलातून बेधडक सांघिक धावसंख्या 11 धावा धावपलकावरती. जी धावसंख्या काही वेळ स्थिरावली होती या धावपलकावरती त्या धावसंख्येला थोडीशी गती दिली आहे. मोठ्या फटक्याने अक्षयच्या बॅटमधून निघालाय. पुढील चेंडू राईट हाफ ओव्हर द विकेट सिद्धेश. यावेळी चांगला फटका परंतु बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रात चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रात. फटका चांगला खेळला होता फलंदाज अक्षयने परंतु निर्बंध क्षेत्र या मैदानावरती आणि त्या निर्बंध क्षेत्रात चेंडू प्रवास होत असताना एकच धाव मिळेल या चेंडूवरती. सांघिक धावसंख्येत बदलाव धावपलकावरती 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 58 धावांचा पाठलाग विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 46 धावांची आवश्यकता या सामन्यात. 4 षटकांचा हा सामना. दुसरा षटक आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती. सिद्धेशने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती विकेट मिळवला परंतु त्यानंतर एक मोठा फटका षटकार निघाला. एंडवरती प्रज्वल पुढे टाकलाय सरा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लेमन कट घेत असताना चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात निघाला. एक धाव तर नक्कीच मिळेल या चेंडूवरती. कारण निर्बंध क्षेत्र घोषाकी क्षेत्र आणि तिथे एक धाव निघत असताना सांघिक धावसंख्या 13 या धावपलकावरती. आजचा तिसरा दिवस आपण पाहतो या स्पर्धेचा. श्री सिद्धेश्वर पुरीदेवी मित्रमंडळ तळवडे आयोजित श्री सिद्धेश्वर पुरीदेवी चॅम्पियन ट्रॉफी 2025 हा क्रिकेटचा रणसंग्राम. हा क्रिकेटचा थरार या क्रीडांगणावरती. पुलचा फटका स्क्वेलेगला. पुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल आणि चेंडू केलाय गोल सीमारेषा पार. आलाय षटकार अक्षयच्या बॅटमधून सिद्धेशच्या विरोधात या अंतिम चेंडूवरती आणि या षटकाने धावसंख्या धावपलकावर समाप्तीनंतर धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावपलकावरती सिद्धेश्वर दाळकर उभादाडा क्रिकेट संघ 4 गडी बाद 19 धावा जमवतोय. येणाऱ्या 12 चेंडूवर विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 19.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. आता प्रतिषटक जवळपास 20 धावा या काढाव्या लागतील. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली राजेश या गोलंदाजाने तर ओमकार पांढरे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. दर्शन गावडे ओमकार पांढरे यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव आजच्या दिवसासाठी प्रत्येक खेळाडूवरती. आणि आज जर पाहिलं तर वेंगुर्ला तालुक्यातील हे दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. दोन्ही दर्जेदार संघ आहेत. नाही जर पाहिले तर अस्तित्वाची. फुल टॉस चेंडू फटका इनसाइड आउट खेळला. वाडीश लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू प्रवास करताना पाहायला मिळतो. एक धाव तर बंदी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. थोडीशी ढलाई हानाची स्थिती. रनआउटच्या स्वरूपात कोणता फलंदाज बाद होईल परंतु विकेट इथे मिळाले आहे. रनआउटच्या स्वरूपात
वेदा परिस्फुट बातून क्रिकेट संघाला 5वा धक्का. दुसरा धावेचा प्रयत्न, हानाची स्थिती अगदी मधल्या खेपट्टीवरती येत असताना दोन्ही फलंदाज स्थिरावलेत आणि त्याच ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज अक्षय जो माघारी परतो, ज्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले होते कुठेतरी तरी आशा पल्लवित केल्या होत्या या सामन्यादरम्यान, परंतु अक्षयची विकेट रनआउटच्या स्वरूपात ही मैदानाच्या आतमध्ये गमावली आहे. सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाने अक्षयच्या बॅटमधून धावा निघत होत्या, मोठे फटके निघत होते आणि ज्यावेळी संधी असते एक चांगली खेळी करण्याची त्यावेळेला नक्कीच कुठेतरी त्या मैदानात संयम दाखवणं देखील खूप महत्त्वाचं. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटरचा हानाची स्थिती, यस नो वेट हे शब्द उच्चारणं खूप महत्त्वाचे असतात रनिंग बिटवीन द विकेटमध्ये देखील आणि त्याचबरोबर फिल्डिंगमध्ये देखील. परंतु इथे जर पाहिलं तर तो ताळमेळ खराब. रनआउटच्या स्वरूपात विकेट, 5वा धक्का, सागिक धावसंख्या 5 बाद 20 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानात नॉन स्ट्रायकी एंडवरती मंथन पाहायला मिळते. स्ट्रायकी एंडवरती फलंदाज सज्ज असेल. यावेळी ऑन सेटला जर समोर पाहिलं तर समोर फटका खेळ्या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आडवा बॅटने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दाजी नाईक याने चेंडू अडवलाय फेकी. स्ट्रायकी एंडवरती एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. एकेरी धावेने सागिक धावसंख्येत बदलाव धावफलकावरती 21 धावा 58 धावसंख्येचा पाठलाग. विजयासाठी अजूनही 37 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान आणि या 37 धावांचा 57 झाले. स्ट्रायकी एंडवरती मंथन फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग फटका. बॅटच्या अगदी वरील भागाला चेंडू लागत असताना पॉईंटला निघालाय चेंडू. एकच धाव मिळेल. संकेताचं चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेने सागिक धावसंख्या 22 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान 58 धावांचा पाठलाग. या सामन्यादरम्यान 22 धावा धावफलकावरती. विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. मोठे फटके हे खेळावे लागतील प्रज्वल आणि मंथन या बॅटरला. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका ऑन साईडला टिपकाऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक आहे तैनात. विदुल आलाय झेल खाली, त्याने टिपलाय झेल. फलंदाज प्रज्वल होईल बाद. अजून एक धक्का. सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाला. प्रयत्न खूप चांगले होते मोठ्या फटक्यासाठी, परंतु हा टायमिंग फटका झेलात रूपांतर होतोय. प्रज्वलची विकेट मागील चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात ती विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रज्वल हा बाद होतोय. संख्या 22 धावा धावफलकावरती 58 धावसंख्येचा पाठलाग. या सामन्यादरम्यान सुरुवातीलाच विकेट गमावल्यानंतर जो दबाव निर्माण झाला होता तो दबाव अक्षयने हटवला होता 2 मोठ्या फटक्याने, परंतु अक्षय रनआउटच्या स्वरूपात विकेट झाल्यानंतर ती विकेटची पडझड, विकेट एकामागोमाग गमावल्या जातात. येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. विकेट हॅट्रिक मिळवली राजेशने, तर 5000 रुपयाचं पारितोषिक ओमकार पांढरे यांच्याकडून. यावेळी चांगला चेंडू, मोठ्या फटक्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. चेंडू गलीच्या क्षेत्रात निघाला. शरीराचा वेध खाते असताना 1 धाव तर नक्कीच पूर्ण झाली या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. एकेरी आणि दुहेरी धावेने फक्त सागिक धावसंख्येत बदल घडेल. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. या 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी कडे विजयासाठी 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता. प्रतीक आणि मंथन मैदानात. स्ट्रायकी एंडवरती मंथन. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा गोल्डन स्पॉटवरती चेंडू पिच केलाय. वेगात चेंडू टाकलाय. निर्धाव चेंडू निघतोय आणि या निर्धाव चेंडूने षटकाची होते समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सागिक धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. विजयासाठी 6 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका म्हणजे 6 धावांसाठी तो फटका खेळावा लागेल. फलंदाज प्रतीक डिसोलकर याला. 6 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण या सामन्याचं. 58 धावांचा पाठलाग. पहिल्या इनिंग दरम्यान दाजी नाईक याच्या बॅटमधून 4 षटकार, 30 धावांची बहारदार खेळी. पहिल्या सामन्यात नक्कीच थोडंसं निराश केलं, परंतु या सामन्यादरम्यान ती महत्त्वपूर्ण खेळी साकारली आपल्या संघासाठी. ज्यावेळी संघ जर पाहिला तर संकटामध्ये होता, धावांसाठी संघर्ष करत होता, त्यावेळी ती 30 धावांची बहारदार खेळी आणि त्या 30 धावांच्या मोबदल्यात धावफलकावरती 57 धावा 58 धावसंख्येचं लक्ष आणि त्या 58 धावांचा देखील बचाव करत असताना चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. वेदा परिस्फोट मातून हुडावडा क्रिकेट संघाकडून अंतिम षटक. 6 चेंडूंचा खेळ बाकी. या सामन्यादरम्यान गोलंदाजी मार्कवरती बदलाव पाहायला मिळतोय. विनय पावणोजी राईट अप ओव्हर द विकेट असेल. पहिला चेंडू मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत खेळाय. बबल नाईक झेल खाली, सेफ हँड झेल पकडताना पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती विकेट. प्रतीक देखील माघारे परत बनतोय. डगआउटचा शिकार. 7 पास सागिक धावसंख्या.
वेदा परिस्फोट विठोबाच्या बॅटमधून यावेळी चांगला फटका, क्रॅकिंग फटका, मिड विकेटला चेंडू केलाय गोल, सीमारेषा पार, स्टँड ऑन डिलिव्हर षटकार विनयच्या विरोधात आणि या षटकाने सागिक धावसंख्या धावपलकावरती 29 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्यात मोठ्या फटक्या चेंडू पुलचा फटका, चेंडू हवेत खेळाय, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय छोट्या सरीचा, परंतु कमालीचं झेल टिपलाय त्याने. अजून एक विकेट, विठोबा माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 8वा धक्का, सागिक धावसंख्या 8 धावपलकावरती 29 धावा. टेनिस क्रिकेटचा बाहुबली दाजी नाईक यांचे वडील नाईक काका यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेदरम्यान. 29 धावा धावपलकावरती, 8 गड्यांच्या मोबदल्यात 58 धावसंख्येचा पाठलाग. सामना जर पाहिला तर नक्कीच आता कठीण बनलाय. सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट सगळा, परंतु अजून एक हे प्रत्येक सामन्यात, त्यामुळे प्रत्येक सामन्यात पराभूत झालेल्या संघाला अजून एक संधी जी मिळते या स्पर्धेत पुन्हा एकदा एक चांगला खेळ करत असताना पुनरागमन करण्यासाठी. क्रिकेट या खेळात तुमची मेहनत, तुमचे कष्ट, तुमची जिद्द ही पाहिली जाते, त्यामुळे जिद्द हे अंतिम क्षणापर्यंत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रात नवीन फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर तन्मय पडवळ, यावेळी चेंडू जर पाहिला तर डाव्याशीच्या बाहेर चेंडू स्पेअर घोषित केला आणि त्याचबरोबर बायच्या स्वरूपात देखील एक अतिरिक्त धाव, 2 अतिरिक्त धावरे, सागिक धावसंख्या 31 धावा धावपलकावरती. तन्मय स्ट्राइक एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज, यावेळी चांगला चेंडू, खोलवर टप्पाचा चेंडू, अलॉंग द विथ कार्पेटचा फटका वाईड स्लॉंग ऑफच्या क्षेत्रात विशाल नाईक याने चेंडू रोखला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल या चेंडूवरती आणि 1 धावरे, सागिक धावसंख्या धावपलकावरती 32 धावा, 8 गड्यांच्या मोबदल्यात. औपचारिकता बाकी या सामन्यादरम्यान विजयासाठी अजूनही जर पाहिलं तर 26 धावांची आवश्यकता. 32 धावा धावपलकावरती. मंथन स्ट्राइकिंग एंडवरती षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. यावेळी पुलचा फटका, मंथनच्या बॅटमधून पूल पॉवरफुल आणि सक्सेसफुल देखील. डिपकाऊ कोणाच्या वरून चेंडू सीमारेषा पार, आलाय षटकार आणि या षटकाने सागिक धावसंख्या 38 धावा काका यांच्याकडून क्रिकेटवरती जीवापाड त्यांचं प्रेम. यावेळी बॅक टू बॅक दुसरा षटकार मंथनच्या बॅटमधून. सामना जरूर हरलाय सिद्धेश्वर दाळकर उभा दांडा क्रिकेट संघाने, परंतु मंथनने देखील स्वतःजवळ असलेली मोठ्या फटक्यांची क्षमता त्याने सिद्ध केल्या मैदानात. विनयच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आणि या सामन्यादरम्यान जर पाहिलं तर तब्बल 19 धावांनी या सामन्यात पराभूत ठरतो. एक मोठा विजय मिळवलाय वेदा परिस्फोट मातोड हुडावडा क्रिकेट संघाने. विजेता संघ